तर नमस्कार मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये एक माहिती तुमच्या समोर नक्कीच आली असणार आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून एक भरती सुरू करण्यात आलेली आहे। कृषी मित्र नावाची एक योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये 11,000 पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार आहे। तर मित्रांनो, या प्रकारची माहिती तुम्ही पाहिली असणार आहे। यामध्ये जी काही माहिती देण्यात येते आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये खरी माहिती आणि काही प्रमाणामध्ये बोगस माहिती देण्यात येते आहे। जसं की 18,000 रुपये इथे मानधन दिले जाणार आहे। तर मित्रांनो, कृषी मित्र म्हणजे नेमकं काय, भरती तुमची कशी असणार आहे, काय कागदपत्र लागणार आहे किंवा काय निकष आहे, कसं तुम्हाला या योजनेमध्ये भरती व्हायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पुण्यामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी ही घोषणा केलेली आहे, परंतु ही सध्या तरी घोषणाच आहे। याबाबत अजून काही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही की एका गावामधून एकच व्यक्ती नियुक्त करण्यात येईल की 10 करण्यात येईल, 5 करण्यात येईल किंवा किती मानधन नक्की ते दिलं जाईल, याबाबतचा अजून काही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही। आणि मित्रांनो, कृषी मित्र हे काही तुमचं परमनंट नोकरी नसते, कृषी विभागामध्ये काही तुमची परमनंट नोकरी लागणार नाही आहे। इथं काय होतं, ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचाव्या आणि जे काही कृषी विभागाचे अधिकारी असतात त्यांच्यासाठी सहाय्यक म्हणून एक व्यक्ती इथं निवडला जाणार आहे आणि प्रत्येक गावातून एकच व्यक्ती निवडण्याचा सध्या तरी विचार आहे। आणि अजून शासन निर्णय आल्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं किती व्यक्ती निवडल्या जाणार आहे, किती इथं मानधन दिलं जाणार आहे। तर मानधन हे वार्षिक ठरवलं जातं आणि यामध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करताय यानुसार अजून इन्सेंटिव्ह इथे दिले जाणार आहेत। या प्रकारची ही एक सर्व घटना असते। आता इथे कसं सांगण्यात येतं आहे की भरती सुरू झालेली आहे, तर भरतीमुळं काय वाटतं लोकांना की आता आम्हाला कृषी विभागामध्ये एक परमनंट नोकरी मिळणार आहे। आपण जर एखाद्या उदाहरणावरून समजायचं म्हटलं तर तुम्ही बघितलं असेल काही बंदोबस्त वगैरे असेल, ज्या वेळेला एखाद्या वेळेला पोलीसवाले कमी पडतात तर तिथे जे सामान्य नागरिक असतात ते सुद्धा या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जसं आपल्याला कळत नाही ते पोलीसवाला आहे की एक सामान्य व्यक्ती आहे, ठीक आहे ना। तर तिथं पोलीस कमी पडत आहे आणि पोलिसांसाठी एक सहाय्यक म्हणून तिथं काही नागरिक निवडले जातात। त्या प्रकारचंच ही सुद्धा एक बाब आहे। तर जसं की मी आधीच बोललो आहे की याबाबतचं काही अजून ऑफिशियल GR वगैरे काढण्यात आलेलं नाही। जेव्हा GR येईल तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टी समजणार आहेत। परंतु एक गोष्ट नक्की आहे की ही भरती राज्यस्तरावरती केली जात नाही तर जिल्हा पातळीवरतीच केली जाईल आणि याबाबतची जी काही लेटेस्ट अपडेट येईल त्याबाबत आपण नक्कीच व्हिडिओ घेऊया आणि माहिती घेऊया। मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।